बैठकीमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। आज 8 महापालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे। दरम्यान जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी चिंचवडला आज महापौर मिळणार आहेत। यासह नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशकात सुद्धा आज महापौर पदांची निवड होणार आहे। तर आपण पाहतोय अधिकची माहिती आपण पाहूयात जळगाव महापालिकेसंदर्भात। तर महापौर भाजपच्या दीपमाला काळे या ठिकाणी होऊ शकतात। तर उपमहापौरपदी मनोज चौधरींचं या ठिकाणी शिवसेनेकडून नाव चर्चेत आहे। तर धुळे महापालिकेमध्ये महापौर पदासाठी मायादेवी परदेशी यांनी अर्ज केलाय। तर उपमहापौर पदासाठी भाजपच्या ज्योत्स्ना पाटील यांनी अर्ज केलाय। तर तिकडे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महापौर पदासाठी रूपाराणी निकम यांनी अर्ज केलाय। तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसकडून दुर्वास कदम यांनी अर्ज केलाय। पिंपरी पालिकेत जाऊयात। पिंपरीमध्ये महापौर पदासाठी 3 अर्ज या ठिकाणी उपमहापौर पदासाठी भरण्यात आलेले आहेत। रवी लांडगे महापौर पदासाठी त्यांनी अर्ज भरलाय। तर उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर आणि वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केले आहेत। तर नागपूर पालिकेमध्ये महापौर पदासाठी नीता ठाकरे यांनी अर्ज दाखल केलाय। तर काँग्रेसकडून महापौर पदासाठीच स्नेहल ठाकरे यांनी सुद्धा अर्ज दाखल केलाय। आता जाऊयात नागपूरमध्येच भाजपकडून सुद्धा उपमहापौर पदासाठी लीला हातीबेड यांनी अर्ज दाखल केलाय। तर काँग्रेसकडून उपमहापौर पदासाठी विवेक निकोसे यांनी अर्ज भरलाय। अमरावतीमध्ये जाऊयात। अमरावतीमध्ये महापौर पदासाठी श्रीचंद तेजवाणी यांनी भाजपकडून अर्ज दाखल केलाय। तर काँग्रेसकडून सुद्धा संजय शिरभाते यांनी महापौर पदासाठी अर्ज केलाय। तर सोलापूर पालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजपकडून विनायक कोंडियाल यांनी अर्ज केलाय। तर शिंदेंच्या सेनेकडून प्रियदर्शन साठे यांनी, तर उपमहापौर पदासाठी भाजपकडून ज्ञानेश्वरी देवकर यांनी अर्ज दाखल केलाय। नाशिक पालिकेमध्ये महापौर पदासाठी भाजपकडून हिमगौरी आडके यांनी अर्ज दाखल केलाय। तर ठाकरेंच्या सेनेकडून सुद्धा सीमा पवार यांनी अर्ज दाखल केलाय।